हर हर महादेव. श्रावण महिना म्हटलं की प्रत्येक शिवभक्तांचं मन महादेवाच्या दर्शनासाठी आतुर होतं. आणि त्यातही श्रावणी सोमवार म्हणजे महादेवाच्या भक्तीसाठी एक खास दिवस. आजच्या या पवित्र सोमवारी आम्ही निघालो आहोत मलंगड जवळच्या डोंगरावर वसलेल्या महादेवाच्या या सुंदर पिंडीच्या दर्शनासाठी. डोंगर, निसर्ग आणि महादेवाचं शांत रूप हा अनुभव तुम्हालाही आमच्या सोबत घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हर हर महादेव. चला तर मग सुरू करूया आजचा हा आपला सुंदर प्रवास. आता हे ठिकाण कुठे आहे? कल्याण ईस्टला. कल्याण ईस्टला मलंगड म्हणून असं एक ठिकाण आहे आणि तेही छान गडावर आहे. आता गडाच्या मार्गावर स्थित असलेलं आपलं खडकेश्वर महादेव मंदिर तिथे आहे आणि एवढी सुंदर पिंड सुद्धा आहे तिथे की तिथे गेल्यानंतर जे काही आपल्याला मनाला जाणवतं त्यापेक्षा सुंदर असं काहीच नाही असं वाटतं. एकदा तुम्ही तिथे जा आणि हा अनुभव घ्या. आता मी रस्त्याला पाहताय तुम्ही, आता श्रावणी महिना सुरू आहे तर सगळीकडे हिरवळ हिरवळ आहे आणि जातानाचा प्रवास मात्र खूप सुंदर झालेला आहे. जाताना जो आपण प्रवास करतो त्या रोडवरून ना, तेव्हा ते मंदिर आणि त्याच्या पायथ्याशी ज्या गोष्टी आहेत त्या दिसत आहेत बघा आपल्याला व्हिडिओमध्ये. मी पूर्णपणे स्पष्टपणे तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आणि तिथे दर्शन घ्यायला आपल्याला जायचं आहे ना, जे महादेवाच्या पिंडीचं महादेवाचं, त्यासाठी आपल्याला ट्रेनने जावं लागणार आहे. आणि आता हे ठिकाण आहे ट्रेनचं, जे तुम्हाला दूरून दिसते. तिथे गेल्यानंतर आपल्याला तिकीट काढावी लागणार आहे. पहा, आता मलंगड रोडवरून आपण गेलो आणि त्या ठिकाणी पोचलेलो आहोत. आता आम्ही जो प्रवेशद्वार आहे ना त्याच्यातून एंट्री करतोय. इथे बघा माकडं वगैरे भरपूर असतात. तुम्ही जर गेलात तर काही खायला घेतलं तर माकडांपासून मात्र वाचवा. कारण कसं आहे, माकडं काय करतात, तुमच्या अंगावर तुटून पडतात आणि ते खायला आम्हाला द्या असं करतात. त्यापेक्षा तुम्ही रस्त्याचा जो प्रवास करणार आहे त्याच्यामध्ये खायला घेऊ नका. आता इथे आम्ही ना प्रवेशद्वारच्या इथे आम्ही सगळेजण उभे राहिलो आणि प्रत्येकी एक तिकीट काढावी लागली. त्यासाठी 150 रुपये आपल्याला लागलेले आहेत. आणि जो प्रवास तुम्ही समजा बसने किंवा ऑटोने किंवा टॅक्सीने करणार आहात तर प्रत्येक एका पॅसेंजरचं ना 50 ते 100 रुपयापर्यंत तिकीट आहे. म्हणजे कल्याण स्टेशनला जरी तुम्ही उतरलात तर मलंगडसाठी टॅक्सी वगैरे लागलेल्या आहेत, तेव्हा तुम्ही तिथून 50 ते 100 रुपयापर्यंत इथे पोहोचू शकता. आणि इथून जी ट्रेनवरती जाणार आहे तिचं 150 रुपये तिकीट आहे. त्यांची आम्ही तिकीट काढली आणि त्यानंतर हा प्रवास पाहायला सुरू केला. आता वरतून काही पॅसेंजरला सोडून ही ट्रेन रिटर्न येत आहे. आता मंदिरामध्ये जे आपण दर्शन वगैरे घेणार आहे ना ते एकदम फ्री आहे. तिथे काहीही फीस वगैरे नाहीये. आता ही ट्रेन सुंदर म्हणजे सुंदर, एवढं अफाट सुंदर याच्यामधून आपल्याला बाहेरचं चित्र दिसतं, ते तुम्हाला मी जाताना दाखवणार आहे. आता ही ट्रेन येते त्यानंतर सर्व प्रवासी याच्यामध्ये जातात. आता इथे सुद्धा लाईनीने जसे नंबर आहेत ना तसंच आपल्याला जायला एंट्री भेटते. आता या दिवसांमध्ये थोडीशी गर्दी असेल, पण तुम्ही गेल्यानंतर जे तुम्ही आता जाण्यासाठी ज्या काही एफर्ट्स टाकणार आहात त्यांचा तुम्हाला फायदाच झालेला असेल. कारण जो आनंद भेटतो ना तिथे गेल्यावरती तो कशातच नाही. आता या रेल्वेचं नाव काय आहे माहिती आहे का? फ्युनिक्युलर रेल्वे असं नाव आहे आणि याची टायमिंग आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 8. आता याच्यामध्ये कसं आहे, मोठ्यांसाठी 150 तिकीट आहे तर लहानांसाठी 75 आहे. आणि 5 वर्षाखालची जी मुलं आहेत ना त्यांना फ्री आहे. आणि पायथ्याशी ना पार्किंग सुद्धा आहे बरं का. तिथे दुचाकीला 20 रुपये घेतात आणि कार, 4 व्हीलर असं असेल ना तर 50 रुपये घेतात. म्हणजे तुमच्यासाठी हा प्रवास खूप अगदी सोपा आहे. आता आम्ही ह्या ट्रेनमध्ये एंट्री केलेली आहे आणि छान या ट्रेनमध्ये बसलो आणि त्यानंतरचा मी तुम्हाला प्रवास दाखवते. खूप सुंदर असा प्रवास आहे आणि अतिशय सुंदर वाटला आम्हाला. पहा, आमचा आता ट्रेनचा प्रवास सुरू झालेला आहे. सगळीकडे अशी हिरवळ हिरवळ, लोक काम करत आहेत बाहेर बरेच. आणि आता जो प्रवास सुरू झाला याच्यामधले लोकांच्या चेहऱ्यावरती खरंच वरती जाण्यासाठी जो आनंद होता ना तो सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. याच्यामध्ये गेल्यानंतर कुठेतरी जंगलात गेल्यासारखी फिलिंग येते, पण भीती वाटण्यासारखं असं काहीच कारण नाही. बरेच लोक तिथे असतात, घाबरण्यासारखं काहीच कारण नाही. इथे कशाचीही आपल्याला भीती नाहीये, कारण हा लोकांनी वसलेला ठिकाण आहे. म्हणजे जिथे
प्राण्यांची वगैरे काहीच भीती नाही. पण आकर्षक म्हणून आपल्यासाठी त्यांनी ती प्राण्यांचे चित्र वगैरे तिथे लावलेले आहेत. असे छोटे-छोटे धबधबे सुद्धा दिसतात. डोंगरातून वरतून येणारे सुद्धा धबधबे सुद्धा दिसतात. अतिशय छान वाटतं. तुम्ही नक्की जाऊन पहा आणि खरंच हा प्रवास अतिशय सुंदर आहे. आता आपण महादेवाच्या पिंडीच्या आणि महादेवाच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत. तर एवढा आनंद होतोय की काय सांगू तुम्हाला आणि ते धबधबे पाहून तर अतिशय छान वाटत होतं. अशा वेळेस ना नक्कीच श्रावणी सोमवारमध्ये असं वाटतं की आपल्याला महादेव पावलेला आहे आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी त्यांनी स्वतः आपल्याला तिकडे बोलावून घेतलेलं आहे. पहा छान छोटे-छोटे धबधबे आहेत, लोकं राहिलेले आहेत तिथे. ते तुम्हाला मी आता पुढे दाखवेलच व्हिडिओमध्ये आपल्या. अशा प्रकारे हा ट्रेनचा प्रवास आमचा सुरूच होता. एक 5 ते 7 मिनिटाचा हा प्रवास असतो. त्यानंतर आपण जिथे पोहोचायचं आहे ना, त्याच्या पायथ्याशी मात्र पोहोचतो. आता इथे आपण ट्रेनमधून उतरणार आहोत, बाहेर निघणार आहोत. आता आपण बाहेरची एंट्री केल्यानंतर तिथे आपल्याला माकडं वगैरे दिसायला चालू होतात. आता तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे, की इथे जाताना आपण खाण्याचा जर मोह पकडला, तर आपल्याला ना ते भारी पडणार आहे. कारण ही छोटी-छोटी जी माकडं आहेत ना, ते आपल्या हातातून ते घेतात. आपण फक्त हा प्रवास आणि आपण महादेवाच्या दर्शनासाठी जाणार आहोत, हे मात्र लक्षात ठेवायचं. 20 मिनिटाचा चालून आम्ही प्रवास केला. त्या पायऱ्या आम्ही 10 ते 15 मिनिटामध्ये पार केल्या आणि नंतर या महादेवाच्या दर्शनासाठी आलो आणि खरंच खूप खूप अतिशय छान वाटलं. कारण तुम्ही पहा महादेवाचा चेहरा, त्याच्यावरती खुलून आलेलं त्याचं हास्य किती सुंदर. मोह म्हणजे असा मोह कुठेच नाही. हा मोह कुठेच पूर्ण होऊ शकत नाही. तिथे आमचं दर्शन झालं आणि थोडंसं पुढे निघून गेल्यानंतर पाहिलं तर काय, पुढे गेल्यावरती आपल्या महादेवांची पिंड तिथे आहे आणि ती तर खूप आकर्षक. बरेच लोकं तिथे आणि इथे असणारी माकडं आपल्याला काहीही करत नाही. फक्त आपल्या हातामध्ये जर काय असेल ना, तर ते मात्र त्यांना खायला पाहिजे असतं. बाकी काहीही करत नाहीत. बरेच लोकं इथे आलेले आहेत. फोटोशूट करतात, कोण ब्लॉग काढतं. बरेच गोष्टी घडतात आणि एवढं सुंदर आहे हे ठिकाण, की तुम्ही आल्यानंतर ना पुन्हा-पुन्हा यायचा मोह मात्र तुम्हाला आवरला जाणार नाही. आता हे पाहताय तुम्ही दृश्य, तिथे लोकं किती बसलेले आहेत, कसे दर्शन घेत आहेत. आम्ही अजून तिथपर्यंत पोहोचलोच नाही. हे दुरूनच तुम्हाला वातावरण दाखवत आहे. एवढं छान आणि सुंदर वाटतं वरती गेल्यानंतर. म्हणजे आपल्याला महादेव प्रसन्न झालेत असं कुठेतरी फिलिंग येतं. हे ढग वगैरे खूप जवळ असल्यासारखे वाटतात आणि अतिशय छान वाटतं. छान विमान वगैरे चालू होतं. जाताना ढगातून दिसत होतं. मी थोडंसं शूट केलेलं आहे. ते तुम्हाला दिसत आहे आणि धबधबे सुद्धा छोटे जे आहेत ना, तेही अतिशय छान वाटतात. खूप छान वाटतं आणि तुम्ही हा प्रवास नक्की करा आणि आता श्रावणी सोमवार आहे, तर तुम्ही या ठिकाणी जा. अगदी सोपा प्रवास आहे. तुम्ही तिथे गेल्यानंतर खूप सारा आनंद भेटेल तुम्हाला. आता इथे आम्ही गेलो. त्यानंतर बऱ्याच लोकांची लाईन होती, की ते पाय पडत होते, त्यांचे फोटोशूट करत होते. असं करता-करता कुणी अभिषेक करत होतं, कोणी पाण्याने अभिषेक करत होतं, कुणाला Instaवरती, YouTubeवरती व्हिडिओ टाकायचे होते, म्हणून तिथे थांबून राहिले ते बऱ्याच वेळ आणि त्यानंतर त्यांनी त्यांचे फोटो वगैरे शूट केले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तुम्हाला सांगायचं होतं, की आता श्रावणी सोमवार आहे आणि आपण बऱ्याच वेळा हा विचार करतो, की आपण मंदिरात कुठे जायचं आहे. तर त्यासाठी हा मी छोटासा व्लॉग तुमच्यासाठी घेऊन आली आणि म्हटलं आपण जो प्रवास केलेला आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवावा. एवढी आकर्षक ही पिंड आणि एवढे छान हे ठिकाण आहे, की इथे आपण फोटोशूट वगैरे करू शकतो. अतिशय छान आनंद मिळतो. आता आम्ही हे सगळा फार मोठा आनंद घेऊन सोबत पुन्हा निघालो. पुन्हा यायची आमची इच्छा आहे. पण हा छोटासा व्लॉग तुमच्यासाठी टाकायचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची टिप मला तुम्हाला द्यायची आहे, ती म्हणजे गडावर माकडांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे फिरताना आपले मोबाईल, पाकीट आणि खाण्याचे सामान व्यवस्थित बॅगेत सुरक्षित ठेवा. एवढंच तुम्हाला मी सांगू इच्छिते. प्रवास मात्र छान होतो. गेल्यानंतर भरपूर आनंद भेटतो आणि हा प्रवास नक्की करून पहा. श्रावणी सोमवार चालू आहे, तर तुम्ही नक्की महादेवाच्या दर्शनाला जा आणि हा प्रवास आमचा असा झाला आणि आम्ही परतीच्या रस्त्याला निघालो आणि ट्रेनसाठी थांबलो आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छिते, की इतका प्रवास करून महादेवाचे दर्शन छान झालं, की खरंच मनाला खूप शांत होतं
आणि काही क्षण असे असतात ना, जे कॅमेऱ्यात आपण पूर्णपणे कैद करता येत नाहीत आणि जे कॅमेऱ्यात पूर्णपणे करता येत नाहीत, ते फक्त अनुभवावे लागतात. मग दर्शनासाठी तुम्ही स्वतः जावं आणि ते अनुभवावं. आजच्या या श्रावणी सोमवाराच्या दिवशी महादेवाचं दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झालं. या सुंदर प्रवासात तुम्हीही आमच्यासोबत सहभागी झालात, यासाठी मनापासून धन्यवाद. महादेव आपल्या सर्वांच्या आयुष्यात खूप सुख, समाधान आणि शांती देवो, हीच प्रार्थना. तुम्हाला या ठिकाणी महादेवाचं दर्शन घ्यायला आवडेल का? ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर प्रवासात. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. हर हर महादेव.